शेतकरी आत्महत्या ही तर फॅशन. भाजप खासदार गोपाल शेट्टींचं धक्कादायक वक्तव्य. टीका होताच मागितली माफी. भिवणार डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावर चर्चा करू न दिल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नगरसेविकेनं पालिका सभागृहात महापौरांसमोर टाकला कचरा. नगरसेविका नैना शेठ झाल्या निलंबित. अवैध होर्डिंग्स प्रकरणी मुंबई हायकोर्टानं भाजपच्या आशिष शेलारांना फटकारलं. दंडाची रक्कम नाम फाउंडेशनला देण्याचं फरमावलं. मनमाडमध्ये पाण्याविना भीषण परिस्थिती. महिन्यातून एकदाच होतोय पाणी पुरवठा. वक्फ बोर्ड भ्रष्टाचाराच्या विळख्यात. यंत्रसामग्री खरेदीसाठीच्या अनुदानात 1.5 कोटींचा घोटाळा. मुंबई पुणे एक्सप्रेसवे 22 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान दुरुस्तीसाठी अंशतः बंद राहणार. ब्लॉकच्या दरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक वळवणार जुन्या मार्गावर. आणि पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांचं औक्षण करून स्वागत. तर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे अध्यक्ष गंगाधर भवानींनी दिल्या शुभेच्छा.